हायपर महाराष्ट्राचा सुपरस्टार फॅन्टसी या थीम वरचा पुढचा धमाल परफॉर्मन्स आपल्या समोर घेऊन येत आहेत सासवडचे आयुर्वेदाचार्य डॉक्टर निलेश आणि पुण्याची सुपर्णा. चला दुसरी जायला राहू उशीर झाला साहेबांची गाडी कशी काय नाही आली अजून. अनरानी माझ्या मुळ्यामध्ये घुसशील राणी माझ्या मुळ्यामध्ये घुसशील. घास आता ठीक आहे राव नक्की टायमिंग मध्ये प्रॉब्लेम आहे. अच्छा इकडे डिस्टर्ब करताय काय कोणतरी. वा 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 काय गोड कुत्री आहे रे. आज मैं ऊपर वाव आसमान नीचे आज मैं आगे वाव 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 वाव. जमाना है पीछे. मागवय मागवय खरा पोलीस आहे नाटकातला नाही घाबर मला होय. मागवय मागवय मी कुठं मागं चाललो दांड काय आता हानी वाटता घाबरली की नाही. असं असतंय पोलिसाचं काम. बाळा नाव काय रे तुझं. नाव काय नाव काय. प्रियंका चोप्रा का. चोप्रा चोप्रा एवढ्या अंगाव येते का. हिरोईनच्या वर ना खराय तुझा. मग कुठं राहते तू. राहते कुठं. ती तिथे झोपडपट्टी आहे ना तिथली झोपडपट्टी. वाटलं तुम्हाला झोपडपट्टीतली कुत्री तुम्ही बागत नाचून बाग घाण करताय सगळी. तिच्या मारी त्याच्या हानी लागता बघ माग टाइमपास करते का हवालदारा बरं. एकाचा ड्रेस एकाचा इस्त्री करून रोज तेच वापरतो. सोडवा खाली वाटता काय काय. मी झोपडपट्टीत नाही राहत. झोपडपट्टीत नाही राहत मग कुठं राहते. तिथे तिथे मंत्र्याचा बंगला आहे ना. त्या मंत्र्याचा बंगला. मंत्री साहेबाची कुत्री आहे काय. सॉरी सर सॉरी सॉरी मॅडम मला खरंच माहिती नव्हतं. तुम्ही आधीच सांगायचं का नाही मला. तुम्ही वर नका बघू तुम्ही वर नका बघू मी खाली बसतो. मंत्री साहेबाच्या घरी राहता आधीच सांगायचं का नाही मला. मी आधीच तुमची काहीतरी सेवा केली असते का नाही. काय सेवा करू शकतो का मी तुमची. कशी समजायची भाषा. हा हा भूक लागली का काय खाना खाना. दूध पिणार का. दूध 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 पिणार पिणार प्यान. पैसे आहेत का खिशात. बापाची काही डेअरी आहे का आपलं. एक काम करतो सोपं काहीतरी स्वस्तातलं गुलकोचं बिस्किट खाणार का. गुलकोचं बिस्किट हा आहे माझ्याकडे काल आणलंय बरं का मी. हा तेवढंच खातो आजकाल. हे बघ पावडर झाली पार खा. नीट खा बाळा लावू नको तोंडाला. हा आमदार साहेबाच्या घरी मजा असेल ना तुझी मग. तिथे ना हा. त्यांचा कुत्रा आहे ना. आता जाड्या तो माझा मित्र आहे. म्हणजे अशी मजा आहे का. म्हणजे आमदार साहेबाच्या कुत्र्या संग तुझं आपे रे. चांगलंय खरंच स्थळ चांगलंय मोठ्या घरचं आहे चांगलं. फेर नाहीये मग काय. तो फ्रेंड आहे माझा. म्हणजे बॉयफ्रेंड आहे. पण कुत्र कसं असेल बॉयफ्रेंड. अच्छा म्हणजे डॉग फ्रेंड आहे. तो आहे ना हॉट आहे. म्हणजे हॉट डॉग आहे. असू दे असू दे आपण एक काम करू तुला आमदार साहेबांच्या घरी सोडतो ग. कसं आहे माहितीये का माझी पण 4-5 कामं तुंबलेत. तुझ्यामुळे जरा वशिला लागेल ना माझा. ऐक ना कसं आहे ना 4 महिने झालं बदलीचा अर्ज टाकला ग. कोण बघत नाही माझ्याकडे. 2 दिवस झालं सुट्टी मागतो. 24 तासाची ड्युटी लावली मला. घरी जायचं बाप आजारी आहे ग माझा. तुझ्यामुळे जरा वशिला लागेल. तिथं गेल्यावर मला ओळख दाखवशील ना राणी. काय झालं खरंच सोडतो घरी चल तर. मी तिथं नाही राहत. तिथं राहत नाही म्हणजे खोटं बोलली का बिस्किटासाठी माझ्याशी. हा बिस्किटही गेलं का नाही माझं. फुकटचं खोटं बोलली का. टाइमपास करते का हवालदारा का तिकडं. मला त्यांच्या बायकोनी टाकून दिली. मी रस्त्यावरच असते. माझं कोणीच नाहीये. खाल्या ए बाळा अरे कोण नाही म्हणून असं रडतेत होय. मग शान आहे की नाही लेकरू खाली बस. येडच आहे असं रडतेत होय कुठं कोण नाही म्हणून. आता बघ बरं तुला एक गंमत सांगतो. तुझं आयुष्य माझं आयुष्य कसं सारखं आहे बघ बरं. आता तू म्हणते माझं घर नाही मी रस्त्यावर आहे. अरे माझं घर असून पण मी रस्त्यावर आहे. 24 तासाची ड्युटी लावली मला. आता बोल कधी कसं जायचं. असंच असतं का सगळं. तुझं कसं मालक दिसला हलव शिपूट. मालकीन दिसली हलव शिपूट. आमचं तसंच आहे. आमदाराला हानाशी लूट खासदाराला हानाशी लूट. थोडक्यात काय हलवा शिपूट सगळे सारखेच असतं का ते. पण तू एवढी काळजी कशाला करते. तू एक काम कर सरळ माझ्या घरी चल. आपलं एकलाच असतो का घरी. बायको होती माझी गेली निम्म्यातनं डाव सोडून. आता बडबड ऐकायला कोण नाही ग घरात. बेताडाशीच आपला गप्पा मारतो. तू घरात चल म्हणजे कसं होईल वाईस गप्पा होतील. म्हणजे तुझा कलकलाट होईल दंगा होईल. इथं पोलीस क्वार्टर आहे का नाही पलीकडं तिथं राहतो मी. तुला तुझ्या मालकीने टाकून दिलं. आता रिटायर झाले की तेही मला टाकून देतील. असून आपण कुठेतरी ऍडजस्ट करू.
आणि खाण्यापिण्याची चिंता नाही करायची बरं का. आपण काय करू, एक भाकर करू, अर्धी तू खा अर्धी मी खातो. हा, काळजी नाही करायची बाळा. चल जाऊ. झोपलं काय बाळा? ए बाळ, अरे झोपले 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 लेकरू. झोपू दे. झोप लागली लेकराला, झोपू दे. खूप क्यूट परफॉर्मन्स होता आणि ते तुझं इतकं क्यूट होतं, खूपच क्यूट होतं, रिअली सुपर. अच्छा सुपर्णा, तुझ्याबरोबर कोण कोण आलंय? माझे मम्मी पप्पा काका आणि काकू. हो, कुठे आहे? तिथे समोर. नमस्कार. कसा वाटला हा परफॉर्मन्स? वाव वाटलं त्याला. छान वाटलं. म्हणजे तिने असं कधी केलंय? म्हणजे तिला जनरली तुला कुत्री वगैरे आवडतात? नाही नाही, अजिबात नाही. मग तू स्वतः इतकं क्यूट डॉगी कसं झाला? मी बरेच दिवस झाले ऑब्झर्व करते त्यांना. आयुर्वेदाचार्य. बोला सर. आता तुझ्याकडे बघून हसायला येतं. काय करू, गेल्या एपिसोड मध्ये एवढं एंटरटेन केलंयस तू सगळ्यांना. टोटली. तू डॉक्टर आहेस, मेडिकल फील्ड मधले काही किस्से सांगा. मेडिकल फील्डमध्ये खरं तर खूप डॉक्टरला चॅलेंज असतं की वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळतात, वेगवेगळ्या गोष्टी फेस करायला मिळत असतात. तर एकदा कसं झालं, मी कोल्हापूर सिव्हिलचा ट्रेनिंग पिरियड असतो आणि त्यावेळेला रात्री अपघात विभागाला माझी ड्युटी लावली होती आणि रात्री 2 वाजता एक आजी आल्या माझ्याकडे. असं खोच पडली होती त्यांना, इथून कापलं होतं त्यांना आणि आता टाके टाकायला पाहिजेत मी त्यांना सांगितलं. त्यांच्याबरोबर त्यांची एक मुलगी आली होती. तर मुलीला सांगितलं की धागा आणण्यासाठी जो धागा लागतो, तो धागा आणण्यासाठी जवळपास 450 वगैरे रुपये लागतील, तुमच्याकडे किती पैसे आहेत? त्या म्हणाल्या माझ्याकडे काही एवढे पैसे नाहीत, 25 रुपये फक्त आहेत माझ्याकडे. म्हटलं आता अवघड झालं. मग मी सरांना फोन केला, सर काय करूयात अशा केसमध्ये, कारण तो जो धागा असतो तो खूप महाग असतो आणि बऱ्याच वेळेला रुग्णांना स्वतःला आणावा लागतो तो. मग सर म्हणले बघ काय ऍडजस्ट होतंय का तिथेच. मग जो साधा धागा असतो त्याने जर टाका टाकायचा तर आजींना सहनच होणार नाही. मग मी त्यांना विचारलं की तुमच्याबरोबर दुसरं कोण आलंय का? नाही, माझ्याबरोबर कोणी नाही आलं, आम्ही रिक्षा घेऊन गावात आलो. पण ठीक आहे, रिक्षावाला कुठे आहे? गावातलाच आहे का? हो, मग त्याला बोलवा म्हटलं. मग गावातल्या रिक्षावाल्यावर जरा चर्चा केली की हे बघ असं आहे, थोडीशी जर मदत यांना केलीस तर आजींना दुखणार नाही आणि ते व्यवस्थित होईल ऑपरेशन तेवढं. मग त्याला कन्व्हिन्स केलं आणि त्याला सांगितलं मध्यस्थी मी होतो, उद्या पैसे हे तुझे आणून देतील. त्यांनी नाही दिले तर तू माझ्याकडे माग सरळ. मग तो म्हणाला ठीक आहे माझ्याकडे पैसे आहेत आणि त्याने रात्री 2 वाजता जाऊन तो धागा स्वतः आणला आणि मग ते टाके टाकले आणि आजींना अगदी म्हणजे पेनलेस ते टाके टाकले गेले आणि त्याही खुश होत्या माझ्यावरती. म्हणजे अशी बऱ्याच गमती घडतात. सो स्वीट, सो स्वीट. एकदा जोरदार टाळ्या आपल्या डॉक्टर निलेश साठी. चला कमेंट्स विचारूया. सुप्रिया मॅम. खूप गोड होता परफॉर्मन्स, जसं तुला पण वाटलं ना, खूप क्यूट होता, खूपच गोड होता. एक तर खूप दोघांनी छान तेवढ्या वेळामध्ये एक बॉन्डिंग आपापसातलं तयार केलं होतं. तू खूप छान केलंस निलेश, खूप छान केलंस. आणि तू एक वेगळं म्हणजे एक तू डॉगची भूमिका करत होतीस, त्याच्यासाठी तू म्हणालीस की तुला काही विशेष कुत्री आवडत नाहीत तरी तू ऑब्झर्व करत होतीस. त्याच्यामुळे तू जेवढं काही ऑब्झर्व केलंस त्याच्यामध्ये तू केलंस. अर्थात जर का तू अजून ऑब्झर्व केलं असतंस ना, तू कुठे तू काही म्हणजे कारण तुझ्या ह्याचा तू पूर्ण शरीराचा वापर करू शकली असतीस. ती कुत्री अशी एक स्वतःला चावतात, म्हणजे ते आळस देतात, तू जो आळस दिलास तो एक वेगळ्या पोझिशन मध्ये देतात. ह्या 2-3 गोष्टी तुझ्या ऑब्झर्वेशन मध्ये आल्या असत्या ना तर खूप उंचीवरती तू नेला असतास. तू मी ऑब्झर्व केल्या होत्या आणि रिहर्सल मध्ये करून बघितल्या, बट ते त्याच्यावरच म्हणजे ते बॉन्डिंग तुटत होतं. बरोबर, तू चांगला विचार केलास आणि तुमच्या दोघांच्या ह्यानी केलास. कुठेतरी त्याच्याचमुळे बहुतेक तुमचा परफॉर्मन्स हा खूप छान झाला. म्हणून मी तुला आधीच म्हटलं खूप छान झाला. आणि जर का तू हा विचार करून प्रयत्न करून तो जर का तू केला नाही आहेस, विचारपूर्वक केलं नाही आहेस, तर एक ऍक्टर म्हणून ते तुझं क्रेडिट आहे. आणि तुम्ही दोघांनी तो खूप छान परफॉर्मन्स केलेला आहे. व्हेरी गुड. थँक्यू मॅम. महेश दादा. मस्त, खूप छान झालं. व्हेरी नाईस. आय थिंक हा परफॉर्मन्स वॉज ह्या गेल्या 2 एपिसोड मधला वन ऑफ द बेस्ट परफॉर्मन्सेस मी पाहिले. वाव. व्हेरी नाईस.
दोघांनी म्हणजे इतकं तुमचं दोघांचं ट्युनिंग इतकं परफेक्ट होतं, कुठे ओव्हरलॅपिंग झालं नाही, काही नाही, इतकं स्मूथ होतं. आणि तुझी भाषा पकडली हवालदाराची, जरा फास्ट बोलणं पण त्यात कुठे फंबल नाही, काही नाही, व्हेरी क्लीन ॲज अ विसल परफॉर्मन्स म्हणतात ना, तसा होता. आणि मला ते खूप आवडलं. झोपताना तो हात वरती जाणं खूप छान केलंस ते तू ॲज अ डॉग. म्हणजे खूप व्हेरी नाईसली एक्झिक्युटेड परफॉर्मन्स होता. आणि मस्त मस्त. महेश दादा, तुमच्याकडे सुद्धा एक कुत्रा आहे आणि त्याचं नाव सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे. हो, त्याचं नाव आबासाहेब आहे. आमच्याकडे एक चिकार आहे. इनफॅक्ट माय डॉटर हॅज 2 डॉग्स ऑल्सो, एक जॅक आणि एक रघु नावाचा. आणि रघु इज अ पग, पण जॅक इज अ लॅब्राडोर, पण तो रघु जॅकला ऍब्सोल्यूट ब्लॅकमेल करतो, घाबरतो लॅब्राडोर. आणि आबासाहेब म्हणजे तो ना कुत्र्याची कातडी पांघरलेलं गाढव आहे असं मला वाटतं. तो भुंकतच नाही. घरात चोर आला तो त्याला कंपनी दिली की काय बाबा चोरी करायची, बघ बाबा तू इथे. अँड द नेम इज सुपर इंटरेस्टिंग. आबा साहेब म्हणजे इज सुपर. आबासाहेब म्हणजे नाव त्यांनी घेतलंय, साहेबच समजतो स्वतःला, लोळत पडलेला असतो तो. थँक्यू सो मच महेश सर. एकदा जोरदार टाळ्या आपल्या परफॉर्मन्स साठी. खूप छान कमेंट्स मिळाल्या तुम्हाला. पुढच्या परफॉर्मन्सेस साठी शुभेच्छा. थँक्यू. अरे काय जाऊ दे ना, पुढच्या Okay. परफॉर्मन्सची तयारी करायची आहे. बॅकफायर महाराष्ट्राचा सुपरस्टार